काय मग गटाई स्पेशल आज तुमच्याकडे बेत काय आहे? माझ्याकडचा तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते आहे. तुम्हीही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझा बेत कसा आहे तेही सांगा. नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं ना गटारी स्पेशल मटण बनवतो आहोत आणि तेही मटण मी फर्स्ट टाईम असं कुकरमध्ये बनवते आहे. फर्स्ट टाईम म्हणता येणार नाही, सेकंड टाईम बनवते. फर्स्ट टाईम मी लाईव्हमध्ये बनवलं होतं आणि खरंच छान झालं. त्याच्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा आपण कुकरमध्ये बनवूया आणि तुमच्यासाठी खास व्हिडिओ शूट करूया. आमच्याकडे म्हणजे कोकणात ना गावाला किंवा मुंबईला असो टोपातच मटण शिजवलं जातं. डायरेक्ट ते पण फोडणीवर आधी शिजवून घ्या नंतर फोडणी टाका असं नाही होत. त्याच्यामुळे मी पण कधी ट्राय केलं नव्हतं आणि नॉनव्हेजची आणि व्हेजची भांडी तर वेगळी असतातच ना. त्याच्यामुळे जेव्हा मी नवीन कुकर व्हेजसाठी घेतला ना तेव्हा म्हटलं हा जुना कुकर आहे तो नॉनव्हेजसाठी करूया. त्याच्यामुळे म्हटलं आता त्याचं आता आलंच आहे, त्याच्यामध्ये बनवतोच आहोत आपण वस्तू बाकीच्या सगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी. तर म्हटलं आता मटणही बनवून बघूया कसं लागतं आणि खरंच टेस्टी लागतं आणि पटकन होऊन जातं. जास्त वेळ लागत नाही. जसं आपण टोपामध्ये शिजवायला त्याला जवळपास पाऊण ते 1 तास लागतो, तसं असं कुकरमध्ये ना पटकन होऊन जातं अर्ध्या तासाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे इथे पहिले काय केलेलं आहे, मटण तर पहिले स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलंच आहे मी. त्याच्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला. छान गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि आलं लसूण असं मस्त भरपूर असं ठेचून टाकलेलं आहे. तुम्ही त्याची पेस्ट वापरलात तरीही चालेल. मी ते मस्त ठेचून टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये. त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तो परतवायचा आहे तेलामध्ये. मी जवळपास 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत ते आणि छान तेलावर मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतलेले आहेत. त्यानंतर बेसिक मसाले वापरलेले आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये ना लाल तिखट, हळद, धनाजिरा पावडर, गरम मसाला आणि हा मी मीठ मसाला जो मटण मसाला असतो ना तो वापरलेला आहे याच्यामध्ये. आणि मसाले सगळे परतवून पहिले तेलामध्ये घ्यायचे आहे, कांद्यामध्ये छान परतवायचे आहे. त्याच्यानंतर मी कांदा खोबऱ्याचं वाटण सुकं जे असतं ना आमच्याकडे तेही केलेलं होतं, त्याच्यामुळे तेही टाकलेलं आहे. एक छोटी वाटीभर म्हणू शकता इथे टाकलेलं आहे, कारण का जास्त असं मला खूप असं बनवायचं नाही आहे, जिथल्या तिथे बनवायचं आहे म्हणून मी तिथे वाटण टाकलेलं आहे 1 वाटीभर एवढं. आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी. आणि आता हे सगळं व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं आहे. मी इथे तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे, तरीही जेवढे आपण मसाले वगैरे आहेत ना तेलावरच पहिले छान परतवायचे आहे. वाटण जरी भाजलेलं असलं ना तरी तेलावर जेवढं परतलं जाईल ना त्याच्यामुळे ती चव खूप भारी येते. त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेलं जे मटण आहे ना ते याच्यामध्ये टाकते आहे. मस्त चाप वगैरे आहे त्याच्यामध्ये, कलेजी आणि छान इथे धुवून वगैरे ठेवल्यानंतर मी कुठेही मॅरिनेट वगैरे अजिबात केलेलं नाही आहे, फक्त धुतलेलं आहे 3 ते 4 पाण्यामधून. आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. छान तर पहिले मटण ना बाकीचे मसाले वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं मिक्स होईल. इथे मी हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम आणि मस्त असं परतवते आहे. जवळपास 5-1 मिनिट आपण छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता इथे परतवता 5 मिनिटं झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी जवळपास तांब्यावर पाणी टाकलेलं आहे. मी बोलली ना मला जास्त अशी खूप पातळ असं करायचं नाही आहे, जिथल्या तिथे करायचं आहे. त्याच्यामुळे मी तेवढंच पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला खूप ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी अजून ॲड करू शकता आणि प्लस वाटण थोडंसं ॲड केलात ना तर मग मस्त लपलपीत अजून म्हणजे क्वांटिटी जास्त होईल त्याची. आणि ते छान असं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशी उकळी काढायची आहे. पहिले तर मीठ टाकल्यानंतर पहिले व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मग तुम्ही पाहू शकता मस्त असं कांद्याचे वगैरे ग्रेव्ही मस्त छान तयार होते. याच्यामध्ये वाटण आहे, खूप जास्त नाही टाकलेलं आहे वाटणसुद्धा, जिथलं इथे होण्यासाठी तेवढंच टाकलेलं आहे वाटण आणि छान एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा मस्त अशी उकळी फुटायला लागली की आपण झाकण लावायचं आणि जवळपास 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या. 7 ते 8 का सांगते, कारण का मी लाईव्हमध्ये जेव्हा मी बोलते ना, मी फर्स्ट टाईम जेव्हा बनवलं होतं ना तेव्हा मी 4 शिट्ट्या काढलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शिजलं नव्हतं. निम्मं अर्धं कच्चं होतं, अर्धं शिजलं होतं असं होतं. त्याच्यामुळे नंतर अजून पुन्हा मी 3 ते 4 शिट्ट्या काढल्या ना तेव्हा छान शिजलं गेलं. आणि कसे छोटे कुकर असतात तर पटापट शिट्ट्या होऊन जातात, त्याच्यामुळे 7 ते 8 शिट्ट्यामध्ये मस्त होतं. म्हणून मी आधीच 7 ते 8 शिट्ट्या काढलेल्या आहेत, जवळपास 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याचा कलर, सुगंध काय सुंदर आलं होतं माहिती आहे. आणि मस्त आणि शिजलंही व्यवस्थित होतं, प्रॉपर सॉफ्ट झालं होतं. मस्त बोन्स वगैरे सोडलं जात होतं, इतकं भारी शिजलं होतं. आणि छान असं इथे कुकर थंड झाल्यानंतर खोलायचं आहे, थोडं तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर वाफ वगैरे गेली ना शिट्टीमधली की त्याच्यानंतर खोलून मस्त असं आपण तो सर्व करायचा आहे.
मी इथे मस्त अशी थाळी सजवते आहे. थाळीमध्ये मस्त राईस वाढलेला आहे गरमागरम, त्याचबरोबर तांदळाची भाकरी घेतलेली आहे. कांदा लिंबू तर मस्ट आहे, ते तर पाहिजेच असतो. त्याच्यानंतर सध्या हा गटारी वीक चालू आहे, त्याच्यामुळे मच्छी होती, तर मग म्हटलं ती पण थोडीशी ठेवलेली आहे. याच्यामध्ये छोटे रावस होते ते होते, आणि वाढता वाढता इथे थोडंसं पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर आणि इथे बघा मस्त असं मटण आता वाढायला घेते. मटणाचा कलर आणि काय छान अशी घट्टसर ग्रेव्ही झाली होती याची, इतकं सुंदर सुगंध होता ना. आणि इथे मस्त असं वाढवून घेऊया आपण मटणसुद्धा. आणि गरमागरम इथे मस्त मटण वाफळलेला भाताबरोबर खायला ना खरंच खूप भारी लागतो. आणि मस्त अशी गटाई स्पेशल इथे थाळी तयार झालेली आहे. गटाई स्पेशल मटण कुकरमधलं झटपट होणारं तयार झालेलं आहे. फायनल लुक तुम्ही पाहू शकताय, भारी आहे ना. कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.